अर्णव आज इराला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तिचं आयुष्य कायमचं बदलू शकतं. पण ते सत्य ऐकून इरा काय निर्णय घेईल? नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 27वा भाग ऐकणार आहोत. अर्णवची नजर मात्र त्या दोघांवरच स्थिरावलेली होती. अर्णव, तुमच्या स्वतःच्या पायाने इथून बाहेर पडा आणि मागे वळून पाहण्याची गरजही नाही, नाहीतर तुम्हाला तुमचा बॉस देखील वाचवू शकणार नाही. दोघेही तोंडातून ब्र देखील न काढता तिथून काढता पाय घेतात. अर्णव ती माणसे गेल्यानंतर बराच वेळ ती गेली त्या दिशेने बघत उभा असतो. आता पुढे त्या दोन माणसांच्या सावल्या रस्त्याच्या टोकाला विरून गेल्या तरीही अर्णव मात्र तिथेच खिळून उभा राहिला होता. आजूबाजूला काय होते आहे याचं देखील त्याला भान नव्हतं. त्याच्या नजरेसमोर होता तो मगाशी घाबरलेल्या इराचा चेहरा. अर्णव इतका तंद्रीत होता की मागून येणारे हलके पावलाचे आवाजही त्याला ऐकू आले नाही. तो फक्त ती माणसे ज्या दिशेने गेली ती दिशा न्याहाळत उभा राहिला होता. तेव्हाच इरा येऊन त्याच्या शेजारी थांबली. इरा काही क्षण अर्णव सरांकडे बघतच राहिली. तिच्या चेहऱ्यावर अनेक भावनांचा जणू मेळ जमून आला होता. कृतज्ञता, आश्चर्य आणि एक हलकी भीतीही. इरा हळू आवाजात म्हणते, "थँक्यू सर. वेळेत आलात म्हणून माझी आणि माझ्या आईबाबांची सुटका झाली. पण पण तुम्ही अचानक इथे कसे काय? म्हणजे माझ्याकडे काही काम होतं का?" हा प्रश्न जसा तिच्या ओठातून निघाला तसे अर्णवच्या मनात पुन्हा आजीच्या वचनाचे ते शब्द घुमत होते. "इरासोबत लग्न करशील याचे मला वचन दे." तो काहीतरी मनाशी पक्के करून मागे वळाला. इराकडे सरळ पाहिलं. ती उत्तराची वाट पाहत उभी होती, एकदम निरागस आणि प्रामाणिकपणे. "अर्णव, ते म्हणजे मी ते." हे वाक्य पूर्ण करणार इतक्यात इराची आई तिथे येऊन उभी राहिली आणि म्हणाली, "काय गं इरा, हे कोण आहेत?" इरा पटकन म्हणाली, "आई, हे देशमुख ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे CEO अर्णव देशमुख आहेत. मी यांच्यासोबत सध्या प्रोजेक्टवर काम करते आहे." हे ऐकल्यावर आईच्या चेहऱ्यावर लगेचच आदर प्रकट झाला आणि ती म्हणाली, "एवढा मोठा माणूस आपल्या घरी आलाय आणि त्यांना आपण इथेच उभे केलंय? असं कसं? चला ना, आत या. मी लगेच काहीतरी घेऊन येते." अर्णव, "नको नको, मी ते म्हणजे मला आई त्याचे वाक्य तोडत म्हणाली, "अहो आता कारण देऊ नका. ज्या संकटातून तुम्ही आमची सुटका केलीत त्यामुळे आल्यापावली काही मी तुम्हाला जाऊ देणार नाही." अर्णव अगदी संकोचून गेला आणि म्हणाला, "नाही खरंच मी." आई त्यावर हसत म्हणाली, "आता नाही म्हणणं बस झालं, नाहीतर रागावेन बरं काय मी." आईच्या प्रेमळ धमकीला नकार देणे अर्णवला काही जमले नाही. तो इरा, तिची आई आणि बाबांसोबत घरात आला. घर साधं होतं, उबदार, शांत आणि माणुसकीने भरलेलं. तो घराचा प्रत्येक कोपरा न्याहाळत होता. इरा कुठे राहते, कसं आयुष्य जगते हे त्याला जाणून घ्यायचं होतंच. बाबा त्याच्याशी आदराने बोलत होते. आई पाण्याचे ग्लास ठेवत होती आणि इरा मात्र हे शांतपणे पाहत होती. थोड्याच वेळात सगळं झाल्यावर अर्णव म्हणाला, "बाबा, मी इराला ऑफिसच्या कामासाठी बाहेर थोडं बोलायला घेऊन जाऊ शकतो का?" बाबा लगेचच होकार देत म्हणाले, "हो हो, निश्चितच, जा तुम्ही." आणि मग इराकडे वळून म्हणाले, "जा ग, सरांसोबत जा." आदराने परवानगी घेत अर्णव इराला बाहेर घेऊन निघाला. खरं तर ऑफिसचं काम काही नव्हतंच. आजीला दिलेलं वचन सतत त्याच्या मनात धुमसत होतं, पण मनातलं ओठांवर कसं आणायचं हेच त्याला उमजत नव्हतं. घराच्या बाहेर आल्यावर इराने शांतपणे विचारलं, "बोला सर, काय काम होतं?" अर्णव त्यावर काहीच उत्तर देत नाही. तो फक्त शांत असतो. काही वेळानंतर जणू काही आठवल्यासारखं म्हणाला, "मिस इरा, इफ यू डोंट माइंड, आपण जवळच्याच एका कॅफेमध्ये जाऊया का? म्हणजे कसं तिथे व्यवस्थित बोलता येईल." इरा मान डोलावून म्हणाली, "हो, जाऊया." दोघेही अर्णवच्या कारमध्ये बसले आणि कॅफेमध्ये जायला निघाले. त्या एवढ्याशा प्रवासात दोघांपैकी कोणीच एक चकार शब्द बोलला नाही. काहीच वेळात ते जवळच्याच एका कॅफेमध्ये पोचले. कॅफेमध्ये पोचल्यावर दोघे एका टेबलवर बसले. इरा बसल्या बसल्या सरांकडे पाहत म्हणाली, "बोला सर, काय बोलायचं होतं?" अर्णव तिच्याकडे बघतो, मग परत खाली मान करतो, परत नजर वळवतो. त्याने त्याच्या हाताच्या बोटांनी टेबलावर हलकीशी जुळबुळ सुरू केली. तो मनाशी शब्दांची जुळवाजुळव करत होता. कशापासून सुरुवात करू? असं सगळं अचानक सांगितलं तर ती घाबरेल का? ती विश्वास ठेवेल का माझ्यावर? समजून घेईल का ती मला? इराला त्यांची ही शांतता काही केल्या पचत नव्हती.
ती पुन्हा विचारते, सर काय झालं? काय बोलायचं होतं तुम्हाला? आता मात्र अर्णव तिचा प्रश्न टाळू शकत नव्हता. त्याला तिच्या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागणार होते. पण कसे? हेच तर त्याला कळत नव्हते. तो एक दीर्घ श्वास घेतो, 2 सेकंद डोळे मिटतो आणि म्हणतो, इरा, मी खरं म्हणजे अर्णवचे वाक्य यावेळी पण अर्धवट राहते. श्वास अडकल्यासारखा होत असतो. इराला तर अर्णव सरांच्या शांत राहण्यामागे नक्की काय कारण आहे हेच उमजत नव्हते. ती अर्णव सरांकडेच बघत होती, तिच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट बघत. अर्णव, मी तुम्हाला काहीतरी सांगायला आलो आहे आणि ते सांगणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. इरा त्यावर हळू आवाजात उत्तर देत म्हणाली, तुम्ही मला सांगू शकता सर? अर्णव तिच्याकडे सरळ पाहतो. त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा व गोंधळलेले भाव असतात. तो पुन्हा एकदा बोलायला सुरुवात करतो. मी तुम्हाला इथे बोलावले आहे कारण पुन्हा अर्णवचे वाक्य अपूर्ण राहते. इराला तर अर्णवच्या अशा वागण्याने आणखीनच गोंधळायला होते. तिच्या मनात विचार तरळतात. अर्णव सरांना असे काय सांगायचे आहे जे सांगताना ते एवढे अडखळत आहेत? आणि अशी कोणती गोष्ट आहे जी सांगायला त्यांना अवघड जाते आहे? काही समजतच नाही आहे मला तर. त्यांचे असे अचानक येण्यामागचे कारण काय असेल? इरा देखील आता पुरती गोंधळून गेली होती. ती देखील शांतपणे मनातील गोंधळ सांभाळत तिथे अर्णव सरांसोबत बसून होती. अर्णवने अखेर स्वतःला सावरलं. त्याने त्याच्या कपाळावरचा घाम पुसला आणि शांतपणे म्हणाला, इरा, मी आज इथे आलोय कारण तुमच्याशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. इरा हे ऐकून आणखीनच अवाक होते. तिच्या मनात विचार येतो, अशी कोणती गोष्ट आहे जी माझ्याशी संबंधित आहे आणि जी सांगायला सर एवढा वेळ घेत आहेत? अर्णव पुढे म्हणाला, इथे आल्यावर तुम्हाला वाचवले ते खरेच आहे, पण त्यामागे अजून एक कारण आहे. तुमच्याशी बोलायचं होतं. खरं तर एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं होतं. इराचे डोळे मोठे झाले. काय बोलायचं आहे सर? अर्णव मान खाली घालत हळू आवाजात म्हणाला, इरा, मी तुम्हाला भेटायला येण्यामागचे खरं कारण ऑफिसचं काम अजिबात नाही. मी आज इथे आलोय कारण मला माझ्या आजीला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे आणि त्या वचनाचा संबंध तुमच्याशी आहे. इरा हे ऐकून जागेवरच थिजल्यासारखी झाली. अर्णवने तिच्याकडे पाहत शेवटी ते निर्णायक वाक्य उच्चारलं, इरा, मला तुम्हाला काहीतरी अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे आणि तुमचा प्रतिसाद माझं आयुष्य बदलू शकतो. पण काय? या प्रश्नाने इराचे मन आता कोलाहल करत होते. तिच्या मनातला गोंधळ अजूनही कमी झालेला नव्हता. अर्णव इराला आजीला दिलेले वचन सांगू शकेल का? इराचे त्यावर काय मत असेल? ती ते वचन पूर्ण करायला अर्णव सरांना मदत करेल का? काय होईल नक्की पुढे? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.